जसं की आता आपण मागच्या लेक्चर म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आता आपण इथून पुढे एक चांगली सिरीज चालू करणार आहे. सिरीज फक्त कंटिन्यू पूर्णपणे बघा, डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होईल, कारण की भरपूर सारं नॉलेज याच्यामध्ये येणार आहे. सांगितलं त्याच्यापेक्षा तर भरपूर डेफिनेटली त्याच्यामध्ये नॉलेज असेल. डायरेक्ट आता आपण आपल्या लेक्चरकडे जाऊया, जास्त टाइमपास नको करायला. सो तुम्हाला आता स्क्रीन दिसत असेल तर स्क्रीनमध्ये लक्ष द्या. आपला इथून आतापासून कोर्स चालू होतो. जो आपला फर्स्ट पॉईंट होता, जो मी काल आपण सांगितलं की आपला बेसिक ऑफ स्टॉक मार्केटचा आपला फर्स्ट पॉईंट होता, की त्याच्यामध्ये काय बेसिक ऑफ स्टॉक मार्केट. बेसिक ऑफ स्टॉक मार्केट म्हणजे काय, की स्टॉक मार्केट म्हणजे काय, स्टॉक मार्केट म्हणजे काय, कसं असतं स्टॉक मार्केट. तर स्टॉक मार्केटला एक असं समजूया की आपण लहानपणापासून आपल्या आईबरोबर किंवा कधी पण आपल्या खाण्यासाठी आपण भाजी आणायला जातो, बरोबर ना, मार्केटमध्ये. सो स्टॉक मार्केट पण एक असं समजायचं की एक भाजी मंडई. काय भाजी मंडई कसं काय, जर तुम्ही बघितलं शेतातून भरपूर ठिकाणी जे शेतकरी असतात त्यांच्याकडून काय होतं, माल येतो, माल आल्यानंतर तो काय होतो मंडईमध्ये जातो. मंडईमध्ये गेल्यानंतर काय होतो, तो मंडईमध्ये गेल्यानंतर तिथे बाकीचे लोक येतात, ज्याला जो लागेल तो खरेदी करतो, तो घेतो, कारण का आपल्याला तो खायचे म्हणून. ठीक आहे. तसंच स्टॉक मार्केट पण. स्टॉक मार्केट म्हणजे काय, की तिथे एक मंडई आहे, त्या मंडईला एक्सचेंज म्हणून म्हटलं जातं. आणि जे कोणी ज्या बाकीच्या कंपन्या असतात त्या कंपनी काय करतात, जातात आणि तिथं त्या मंडईमध्ये लिस्ट होतात म्हणजे काय होतं, ते एक्सचेंजमध्ये लिस्ट होतात. एक्सचेंजमध्ये लिस्ट झाल्यानंतर काय होतं, आपल्यासारखे जे रिटेलर्स असतात, ज्याला जो आवडत तो स्टॉक तिथे बाय करतो, ज्याला नाही आवडतो तो स्टॉक विकतो. मग बाईंग आणि सेलिंग त्या एक्सचेंजमध्ये चालूच असते. तर त्याला ज्या मंडई आहे त्या मंडईला म्हणलं जातं एक्सचेंज. ठीक आहे. सो आता नेक्स्ट जो आपला जो पॉईंट आहे की मार्केट. आता जसं आपलं मंडईचा पण एक टाइम असतो की संध्याकाळी 6च्या दरम्यान मंडई ओपन होते, बंद होते, दिवसभर काही चालू नसतात. ठीक आहे ना. कधी कधी जर तुम्ही गावाकडे जर बघितलं तर गावाकडे कसं असतं की आठवड्याचा एकदम बाजार असतो की आठवड्यात एकदाच त्या बाजार असतो, बरोबर ना. सो स्टॉक मार्केटचा पण डेलीचा असं एक टाइम आहे. सो स्टॉक मार्केटचा काय टाइम आहे आपला, सकाळी 9:15 वाजता मार्केट ओपन होतं आणि 3:30 वाजता मार्केट, दुपारी 3:30 वाजता मार्केट बंद होतं. आणि सॅटर्डे संडे सुट्टी असते. सो मंडे टू फक्त फ्रायडेपर्यंत मार्केट चालू असतं. आणि गव्हर्नमेंट जे काही हॉलिडे असतील ते पण त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. मग गव्हर्नमेंट हॉलिडे काही असतात काही नसतात, ते त्या टाइमला आपल्याला समजलं. आता पुढं आपण बघूया. आता जर तुम्ही एखाद्या मंडईमध्ये गेलात, मंडई म्हणजे काय, आपली हे आपले एक्सचेंज आहे. ठीक आहे ना. मंडई म्हणजे काय, हे आपले एक्सचेंज आहे, बरोबर. जर तुम्ही एखाद्या मंडईमध्ये गेलात तर काय होतं की आपण काय करतो, तिथं खरेदी विक्री डायरेक्ट करतो, बरोबर का नाही. पण इथं तुम्हाला काय करावं लागतं, ज्यावेळेस तुम्ही स्टॉक बाय करता ना, आता समजा तुम्ही भाजी घेतल्यानंतर ती आपल्याकडे फिजिकली आली, बरोबर. पण ज्यावेळेस तुम्ही डीमॅट शेअर किंवा एखादा शेअर तुम्ही बाय करता, त्यावेळेस तो कुठे येणार तुमच्याकडे, ना तुमच्याकडून काही दिसणार. पूर्वी पहिलं होतं फिजिकली, तुमच्याकडे पेपर्स वगैरे होते, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आता तसं नाही. आता काय होतंय, आता हे सगळे ऑनलाईन झाले, बरोबर. आता कोण एवढे पेपर सांभाळत बसणार आहे. सो तुमच्याकडे तुम्हाला एक ट्रेडिंग अकाउंट लागतं. त्या ट्रेडिंग अकाउंटला डीमॅट अकाउंट असं पण म्हटलं जातं. ठीक आहे ना. सो तुम्ही एका ब्रोकरकडे जाता, जो ब्रोकर असतो आपल्या मध्यस्थी, की जो एक्सचेंज आणि आपल्यामध्ये बाईंग आणि सेलिंगचं काम करत असतो. सो आपण त्याच्याकडे जातो, त्याच्याकडे आपण आपलं अकाउंट ओपन करतो. अकाउंट ओपन केल्यानंतर आपल्या जी बँक आहे, म्हणजे समजा तुमच्याकडे HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, वॉट एव्हर जी कोणती पण बँक असेल, त्या बँक तुम्ही त्या अकाउंटला लिंक करता. त्या थ्रू तुमचे फंड ट्रान्सफर होत असतात. म्हणजे जे काही आपण पैसे ट्रान्सफर करतो त्या बँकेतून आपल्या ट्रेडिंग अकाउंटला जातात. ट्रेडिंग अकाउंटला गेल्यानंतर ट्रेडिंग अकाउंटमधून तुम्ही एक्सचेंजला ऑर्डर टाकता की मला हा शेअर, समजा HDFC शेअर आहे किंवा टाटा मोटरचा जो शेअर आहे, टाटा मोटरचा शेअर मला बाय करायचा. मग तुम्ही ते ऑर्डर पंच करता. ऑर्डर पंच केल्यानंतर तिथून तुम्ही बाय करता. बाय केल्यानंतर ते सगळे तुमच्या इथे डीमॅट अकाउंटला जमा होतात. डीमॅट अकाउंटला जमा झाल्यानंतर तो शेअर तुमच्या अकाउंटला येतो. आणि मग समजा तुम्ही बाय केला 1000 रुपयाला, तुम्ही सेल केला 1100 रुपयाला, मग जो हा मधला जो प्रॉफिट राहील 100 रुपयाचा, तो तुम्हाला प्रॉफिट होतो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जे काय थोडेफार जे मिनिमल चार्जेस वगैरे असेल, तो आता तो डीमॅट आपला जो ब्रोकर आहे तो घेतो. ठीक आहे. पुढचा आपण पॉईंट बघूया. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की एक्सचेंज असतात, बरोबर. आता एक्सचेंजेस किती प्रकारचे असतात, तर सगळ्यात पहिलं जे जुनं एक्सचेंज होतं ते म्हणजे कोलकाता स्टॉक एक्सचेंज होतं. ठीक आहे. सो तिथे काहीतरी फ्रॉड वगैरे झाले असतील जुन्या काळात, त्यामुळे ते बंद झालं. त्याच्यानंतर जे मेनली जे एक्सचेंज ओपन झालं ते झालं BSE ओपन झालं. ठीक आहे. की जे आपण तुम्ही बघितलं आता वेब सिरीजमध्ये बघत असेल, हर्षद मेहताची वेब सिरीज वगैरे आहे, ते जे BSE मध्ये त्यांनी सगळं केलं होतं. सो हे आहे BSE बॉम्बे, त्याला आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असं पण म्हणतो. ठीक आहे. BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ही जी आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये म्हणजे आपली मंडई आहे, बरोबर. सो याच्यामध्ये किती स्टॉक कंपन्या आहेत, 5246 कंपन्या आहेत. म्हणजे 5246 प्रकारच्या भाज्या आहेत असं आपण समजू. ठीक आहे. आणि हे ॲज अ फेब्रुवारी 2022 पर्यंत आहे, बरं का. आता 2023, आता 2024 चालू आहे. सो आतापर्यंत किती कंपन्या अजून त्याच्यामध्ये लिस्टेड झाले, अजून ऍड झाल्या असतील. जर तुम्ही एस्टिमेट जर बघितलं तर 1875 साली हे BSE चालू झालं आहे. ठीक आहे ना. सो याचं पहिलं नाव पण होतं नेटिव्ह शेअर स्टॉक ब्रोकर अँड असोसिएशन होतं. नंतर याला BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वगैरे असं केलं आहे. त्याच्यानंतर पुढे बघितलं त्याला दलाल स्ट्रीट असं पण म्हटलं जातं.
एशियामधलं सगळ्यात ओल्डेस्ट स्टॉक एक्सचेंज आहे आपलं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. ठीक आहे. आता याच्याबरोबर अजून एक एक्सचेंज आहे, त्याला आपण म्हणतो NSE. NSE काय आहे? नॅशनल स्टॉक एक्सचेंज. NSE त्याला आपण काय म्हणतो? NSE म्हणतो, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आता NSE मध्ये जर तुम्ही बघितलं, सगळ्यात जुनं काय आहे? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. त्याच्यानंतर झालं NSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. जे नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे 1992 साली लिस्ट झालं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे बघितलं, याच्यामध्ये किती कंपन्या आहेत? आतापर्यंत 2113 कंपन्या लिस्टेड आहेत डिसेंबर 22 पर्यंतच्या जर बघितलं तर. बाकी तुम्हाला डिटेल्स माहिती पाहिजे असेल तर तुम्ही हे वॉच करून व्हिडिओ वाचू शकता. जे जे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. त्याच्यानंतर अजून एक आपल्याकडे एक्सचेंज आहे, त्याला मल्टी कम्युनिटी एक्सचेंज असं म्हणतात. आता मल्टी कम्युनिटी एक्सचेंज म्हणजे काय आहे? जे 2003 पासून चालू झाले, जे तुम्ही नॅचरली जे काय निसर्गातून तयार होतं त्याच्यावर पण ट्रेडिंग केलं जातं. जसं झालं गोल्ड झालं, परत सिल्वर झालं, क्रूड ऑइल झालं, जो कच्चा तेल असतं ते झालं, नॅचरल गॅस झालं, कॉपर झालं, काही तर सोयाबीन वगैरे याच्यावर पण ट्रेडिंग केली जाते. जर तुम्ही जर US मध्ये बघितलं तर US मध्ये सोयाबीनवर सुद्धा ट्रेडिंग केली जाते. आपल्याला शेतकऱ्यांना माहित नाही, पण तिकडे कसं आहे की शेतकरी लोक काय करतात, जर समजा सोयाबीन पिकवला तर तिकडे ते काय करतात, स्टॉक मार्केटमध्ये इन्शुरन्स खरेदी करतात. जसं की सोयाबीनचा पूट खरेदी करून ठेवतात. जरी समजा त्यांच्या मालामध्ये जर रेट नाही भेटला तर त्यांना तो पूट त्यांना प्रॉफिट देत राहतो. सो असं शेतकरी जर अजून जर चांगला शिकत राहिला, ही व्हिडिओ त्यासाठीच आहे. तुम्ही अजून चांगल्या शेतकऱ्यांपर्यंत पण पोहोचला पाहिजे व्हिडिओ, की जेवढं तुम्ही चांगलं समजणार तेवढं तुम्ही व्यवस्थित त्या गोष्टीला त्याचा बेनिफिट घेऊ शकता. म्हणून हे आपलं फ्रीमध्ये आहे सगळं. पुढे जर तुम्ही जर बघितलं तर ऑपरेटर रेग्युलेटर बाय सेबी आता हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. सेबी काय आहे? मेटल, एनर्जी, ॲग्रिकल्चर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये घेतल्या जातात. याच्यावर ट्रेड केलं जातं. याची पण स्पेसिफिक एक लॉट साईज असते. म्हणजे याची एक स्पेसिफिक लॉट साईज, असं नाही केलं की तुम्ही गेले आणि एकच तुम्ही खरेदी केलं, 2 केलं खरेदी. एक फ्युचर ऑप्शन मध्ये असतं, याला तुमचं एक स्पेसिफिक लॉट साईज असते, त्याच्यामध्ये तुम्हाला खरेदी किंवा विक्री करावं लागते. आता याचं जे मार्केट आहे ना, जे आतापर्यंत बघितलं आपण NSE, BSE, हे सगळं स्टॉक एक्सचेंजेस म्हणजे स्टॉकचं मार्केट आहे. ठीक आहे ना, जे कंपनी आहे त्याचं मार्केट. मग हे जे MCX आहे ह्याचं जे मार्केट आहे हे सकाळी 9:15 ओपन होते, संध्याकाळी रात्री 11:30 वाजेपर्यंत चालू असतं. ठीक आहे, मंडे टू फ्रायडे. आणि बाकीचे जे काय असेल तर गव्हर्नमेंटच्या सुट्ट्या असतात, त्या मानाने आपल्याला सांगितलं जातं की आज सुट्टी आहे का नाही, तसं मग बाकीच्या गोष्टी बघू. आता हे आहे सेन्सेक्स, याला सेन्सेक्स 30 असं म्हटलं जातं. सेन्सेक्स 30 काय आहे? एक जे तुम्ही मगाशी बघितलं BSE एक्सचेंज, बरोबर ना, तर एक्सचेंज आहे ना, तर एक्सचेंजचा एक इंडायसेस आहे. इंडायसेस म्हणजे एक इंडेक्स आहे. तर ज्या तुम्ही ज्या मगाशी बघितलं 5000 समथिंग प्लस ज्या कंपन्या होत्या, त्याच्यामधल्या टॉपच्या 30 कंपन्या इथं बघा, टॉपच्या 30 कंपन्या काढल्या जातात की ज्यांचं टेक्निकल चांगलं आहे, ज्यांचं फंडामेंटल चांगलं आहे, ज्यांचं कंपनीचं ग्रोथ चांगलं आहे, ज्यांच्या कंपनीचं व्हिजन चांगलं आहे, ज्या कंपनीचं मॅनेजमेंट चांगलं आहे. ओव्हरऑल ज्या कंपनी सगळ्यात बेस्ट आहेत, त्या ज्या लिस्टेड BSE मध्ये ज्या कंपन्या आहेत 5000, त्याच्यामधल्या टॉपच्या 30 कंपन्या निवडल्या जातात आणि त्या सेन्सेक्समध्ये लिस्ट केल्या जातात. मग त्या डे बाय डे चेंज होत राहतात. जर समजा एखादी कंपनी जर समजा एखाद्या कंपनीमध्ये मॅनेजमेंट बिघडलं किंवा त्यांचं डेट इक्विटी रेशो समजा काय असतील, बाकीच्या गोष्टी समजा जर बिघडल्या तर त्यानुसार मग ती कंपनी चेंज होती, दुसरी कंपनी लिस्ट होती. मग टॉपच्या ज्या 30 कंपन्या आहेत त्यांचा एक इंडायसेस आहे. सो जसं जसं त्या 30 कंपन्या ग्रो करत जातील तसं तसं आपला हा सेन्सेक्स पण ग्रो करत जातं. तुम्ही जुन्या काळी ऐकलं असेल FM ला वगैरे की सेन्सेक्स एवढ्या अंकांनी उंचावला, किंवा आपण न्यूजमध्ये पण ऐकतो सेन्सेक्स एवढ्या अंकांनी घसरला, हे झालं. तर सेन्सेक्स हा इंडेक्स आहे, याच्या थ्रू आपल्या इंडियन मार्केटला बघितलं जातं की सेन्सेक्स जर वाढला असेल तर इंडियन मार्केट आज चांगलं होतं, सेन्सेक्स जर ढासळला असेल तर इंडियन मार्केट आज खाली होतं. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि तुम्ही जर बघितलं स्टार्टिंग सेन्सेक्सने कितीने केले, 100 रुपयापासून चालू केले 1986 पासून, आज ते 72,000पेक्षा प्लस आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की त्यावेळेस 100 रुपयापासून 72,000 खूप मोठी ग्रोथ आहे, चांगली. आणि अजून पण आपलं इंडियन मार्केट चांगलं ग्रो करणार आहे. थोडक्यात बघा, मागच्या 5-10 वर्षामध्ये काय होतं, चांगले रोड्स होते का, चांगले मोबाईल्स होते का, चांगल्या सगळ्या गोष्टी होते का, नव्हत्या. आज किती आपल्या इंडियामध्ये ग्रो केले. जर रोड चांगले झाले तर ट्रॅव्हलिंग चांगलं होणार, ट्रॅव्हलिंग चांगलं झालं तर इम्पोर्ट एक्सपोर्ट चांगला होणार, इम्पोर्ट एक्सपोर्ट चांगलं झालं तर कंपन्यांना फायदा होणार, कंपन्यांना फायदा झाला तर डेफिनेटली आपल्या इंडियन मार्केटलाच फायदा होणार आहे. सो मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं कधी पण बेटर राहणार आहे. आपली कंट्री अजून पूर्ण डेव्हलप नाही, जसं की US ची कंट्री झाली किंवा जापानच्या कंट्री झाल्या. आपली कंट्री ही आत्ता तशी कुठेतरी ग्रो करायला लागली चांगली, ही अजून 50 वर्ष पुढे ग्रोच करणार आहे. सो इथं इंडियन मार्केटमध्ये तुम्ही कधी पण पैसे लावले तर हे लॉंग टर्म साठी तर काय डेफिनेटली तुम्हाला बेनिफिशियलच राहणार आहे. ठीक आहे, पुढे आता जसं आपण सेन्सेक्सचं बघितलं तसं आता निफ्टीचं NSEचं बघूया. NSE मध्ये निफ्टी 50 हा त्याचा इंडेक्स आहे. आणि 50 काय आहे, कारण का 50 टॉपच्या ज्या 50 कंपन्या त्याच्या टॉपच्या ज्या 50 कंपन्या त्या याच्यामध्ये लिस्ट केल्या जातात. जसं की मी तुम्हाला माहिती सांगितलं की फंडामेंटली चांगले असतील, टेक्निकली चांगले असतील, प्लस
अजून त्यांचं मॅनेजमेंट वगैरे चांगलं असतं, भरपूर साऱ्या गोष्टींनी त्यांचे काही क्रायटेरिया असतील त्यानुसार ते निवडले जातात. मग टॉपच्या 50 कंपन्या जसं परफॉर्म करतील तसं मार्केट परफॉर्म करतं. आता हे लिस्ट होताना काय झालं, 1995 साली 1000 रुपयापासून चालू झालं होतं, आज ते 22,000 पेक्षा जास्त आहे. निफ्टी ऑप्शन आणि फ्युचर ह्या पार्ट मी तुम्हाला पुढे सांगणार, ऑप्शन आणि फ्युचर मध्ये, त्यावेळेस तुम्हाला मी तो चांगला एक्सप्लेन करून जाईल. आता आपण हिस्ट्री बघूया. हिस्ट्री जर बघितली, जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की हिस्ट्री जर बघितली तर मार्केट चालू झाले 1986 पासून. ठीक आहे, 1986 पासून जर तुम्ही बघितलं ते कंटिन्यू मार्केट बरोबरच झाले. इथं मध्ये 2008च्या मध्ये क्रायसिस झाला होता, आय थिंक हाऊसिंग बबलचा क्रायसिस झाला होता, US मध्ये झाला असेल. इथं जर तुम्ही बघितलं तर कोरोनाचा क्रायसिस झाला होता, इथं IT चा क्रायसिस झाला होता. मार्केट शॉर्ट टर्म साठी थोडंफार करेक्शन करतं, इथं पण थोडंफार करेक्शन केलं. आता कोरोनामध्ये तर सगळ्यांना वाटलं होतं की मार्केट बंदच होऊन जाईल, मार्केट पूर्ण हे होणार. कोरोनामध्ये अख्खं दुनिया बंद होती, पण स्टॉक मार्केट बंद नव्हतं. आणि स्टॉक मार्केट कधीच बंद होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा बरं का. ज्या दिवशी स्टॉक मार्केट बंद होईल त्या दिवशी आणीबाणीची घोषणा ह्या आपल्या कंट्रीमध्ये होईल. लोक एकमेकाच्या घरात जाऊन चोऱ्या करतील, कारण खाण्यापिणी सुद्धा अवघड होईल, हे लक्षात ठेवा. आणि लिहून घ्या माझ्याकडून, जर स्टॉक मार्केट बंद पडलं तर, जे म्हणतात ना स्टॉक मार्केट बंद पडेल, हे होईल. स्टॉक मार्केट कधीच बंद पडू शकत नाही, हे लक्षात ठेवा. कारण स्टॉक मार्केट बंद पडलं तर कंपनी बंद पडणार, कंपनी बंद पडल्या तर लोकांना रोजगार बंद होणार, लोकांना रोजगार बंद झाले तर लोकांना खाण्यापिण्यासाठी काय करणार, गव्हर्नमेंट तेवढं सगळ्यांना खाण्यापिण्या नाही करू शकत ना. सो लोक मग त्या गोष्टी सगळ्या चालू होणार, कुठे ना कुठे दंगल वगैरे चालू होणार. जसं तुम्ही मग बघितलं श्रीलंकेमध्ये प्रॉब्लेम चालू झाले होते, त्यांचा जो श्रीलंकेचा जो पंतप्रधान तिकडे जो असेल तर त्यांच्या घरी त्यांनी हे केलं होतं. सो भरपूर साऱ्या गोष्टी याच्यामध्ये. सो स्टॉक मार्केट कधीच बंद पडू शकत नाही. थोड्या वेळाकरता हे असे क्रायसिस येत राहतात आणि हे पुढे पण भविष्यात येत राहणार. मग हाच जो टाइम असतो ऍक्च्युअल मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा, हाच ऍक्च्युअल मध्ये टाइम असतो. आलं लक्षात. आता पुढचं बघूया. मग याच्यामध्ये मला एकच सांगता येईल की माणूस असो किंवा मार्केट असो, त्याला वरती जाणं म्हणजे जाण्याचे, हे लक्षात ठेवा. समजलं. पुढचा पॉईंट, आता जसं मग आपण सांगितलं की डीमॅट अकाउंट आपल्याला ओपन करायचे, बरोबर ना. आता डीमॅट अकाउंट मध्ये बघितलं तर भरपूर सारे ब्रोकर आहेत, जवळजवळ अपस्टॉक, एंजल ब्रोकिंग, हे सगळे भरपूर सारे ब्रोकर्स आहेत. हे तुम्ही बघू शकता, ही लिस्ट आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अकाउंट्स ओपन आहे. तुम्ही कोणत्या पण ब्रोकरकडे तुम्हाला पाहिजे, म्हणजे तुम्ही ज्याच्याबरोबर कम्फर्टेबल आहात त्या ब्रोकरकडे तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. पहिल्यासारखं राहिलं नाही की आता ब्रोकरकडे तुम्ही जाल आणि ब्रोकर पळून जाईल. आता भरपूर सारे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत, स्ट्रिक्ट आहे, त्याच्यामुळे आता घाबरण्यासारखं काही काम नाही. कधी कधी ब्रोकर वगैरे बंद पडतो, त्याच्यावर पण आता सेबीचे काही नवीन रूल्स चालू आहेत की जर समजा ब्रोकरकडून जरी टेक्निकली काही ग्लिच झाले तर ते पण पैसे ब्रोकर देणार आहेत, असं काहीतरी रूल्स चालू आहे. आता पुढे जर बघितलं की NSDL CDSL हे एक सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड आहेत, 1997 पासून. आता हे काय आहे की ज्यावेळेस जसं मी तुम्हाला आता सांगितलं की ब्रोकर पळून वगैरे जात होतं, काय व्हायचं मध्ये की समजा तुम्ही आता एखादा स्टॉक तुम्ही बाय केल्यानंतर तो काय करतो, ब्रोकरकडे येतो, बरोबर. ब्रोकरकडे आला, ब्रोकरकडे तुमच्या नावावर तो ब्रोकर लिस्ट करून ठेवतो. पण होतं काय, जर समजा एखादा ब्रोकर जर पळून गेला तर ते सगळे जे तुम्ही स्टॉक घेतले ते पण ते स्टॉक सगळे तुमचे बाय गेले. मग पूर्वी काय झालं, ज्यावेळेस, आता मी नावं नाही घेत, काही ब्रोकर ज्यावेळेस पळून गेले ना, त्यावेळेस ज्या लोकांनी जुने शेअर्स वगैरे घेऊन ठेवले होते त्यांचे शेअर्स पण ते निघून गेले, बरोबर. काय, कारण त्यांनी इन्व्हेस्टमेंट केले होते, मग ते शेअर्स पण त्यांचे सगळे बुडले, मग ते सगळे त्यांचे इन्व्हेस्टमेंट पण बुडले आहे. मग त्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलं, NSDL CDSL ह्या दोन संस्था आहेत किंवा सेंट्रल डिपॉझिटरी आहेत की ज्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही शेअर्स बाय करता ना, बाय केल्यानंतर ते काय होतात, ते तुमचं एक अकाउंट ओपन केलं जातं NSDL किंवा CDSL मध्ये, कोणी पण तुम्ही करू शकतो ते अकाउंट. तर ती काय जे शेअर्स तुम्ही बाय करता ना, ते शेअर्स बाय केल्यानंतर ते तुमच्या या अकाउंटवर जमा होतात विदाऊट तुमच्या OTP शिवाय. तुमचा 12 अंकी 14 अंकी नंबर असतो, BOID त्याला म्हणतात, त्याच्यावर ते सगळे जमा होतात. जरी ब्रोकर जरी पळून गेला तरी तुमचे डीमॅट अकाउंटचे जे शेअर्स आहेत या NSDL CDSL, तुम्ही दुसरीकडे कोणत्या पण ब्रोकरकडे जाऊन ते तुमचे शेअर्स तुम्ही परत घेऊ शकता. आणि विदाऊट तुमचा OTP. ज्यावेळेस तुम्ही बघा, जर तुम्ही नंतर पुढे जाऊन जर समजा अकाउंट ओपन केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी शेअर्स घेता एका दिवसापेक्षा जास्त, रोजच्या रोज इंट्राडे साठी नाही बरं का, आज घेतला आज चार्ज विकला त्याला तुम्हाला काही लागत नाही एवढे जास्त. पण तुम्ही एखादा शेअर्स घेतला तो तुमच्या डीमॅटमध्ये आला, डीमॅटमध्ये आल्यानंतर तुम्हाला विकण्यासाठी प्लस ते T+1 डेज पण असतात तुमच्या डीमॅटमध्ये जमा होण्यासाठी. प्लस ज्यावेळेस तुम्ही तो शेअर्स विकता त्यावेळेस तुम्हाला तुमचा OTP टाकावा लागतो, तुमचं ते भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्या करून तुम्हाला प्रोसेस आहे, त्या प्रोसेस केल्यानंतर मग तुम्हाला तो विकता येतो. विदाऊट तुमच्या परमिशन कोणीही तो शेअर्स विकू शकत नाही. पुढचा पार्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं की सेबी काय करतं, सेबी ज्या तुम्हाला पुढे जाताना मी सांगणार की ह्या सगळ्या ज्या गोष्टी, सेबी एक संस्था आहे. सेबी काय आहे, संस्था काय, अनॉनमस रेग्युलेटरी बॉडी आहे की ती काय करते की जे काय तुमच्या शेअर मार्केटमध्ये उलाढाल होते किंवा जे काय शेअर्समध्ये बाय केलं जातं, सेल केलं जातं, किंवा एखादी कंपनी असेल, कंपनी ऍक्च्युअल मध्ये खरी कंपनी आहे का, जुन्या काळासारखं नाही का, 7 बाऱ्यावर विहीर आहे पण ऍक्च्युअली विहीरच नसायची,
ऍक्च्युअली मध्ये तुम्ही जे गेला ते विहिरीत नसायचे, कारण का तुम्ही विहीर आणि त्याचे तुम्ही पैसे घेत होते. सो तसं नाही. इथं काय आहे की ऍक्च्युअली मध्ये कंपनी आहे का नाही, कंपनीमध्ये कसं आहे काय आहे, तर ती सगळी कंपनी फ्रॉड तर नाही करत आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये भेटतात. सेबी काय करते, ह्या सगळ्या लक्ष ठेवते, ब्रोकरवर लक्ष ठेवते की ब्रोकर कुठे प्रॉब्लेम तर नाही करत आहे, ब्रोकरचा कुठे म्हणजे ब्रोकर कुठे जे आपले जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना फसवत नाहीये. आता जर सगळं इथं जर बघितलं, आपण एक रिटेलर आहे बरोबर, रिटेलर म्हणले की आपल्याकडे किती पैसे असणार आहेत, 1 लाख 2 लाख 10 लाख 20 लाख 1 करोड रुपये, 1 करोड रुपये पण नथिंग आहे. कळलं का? मार्केटमध्ये कितीतरी लाखो करोड रुपये डेलीचे इन होतात, डेलीचे लाखो करोड रुपये बाहेर जातात. आपल्याला फक्त त्याच्यातून 5 ते 10 हजार रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 10,000, 20,000, 1 लाख 2 लाख असे फक्त आपल्याला काढायचे मार्केटमध्ये, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, एवढ्या मोठ्या समुद्रामधनं. सो ह्या सगळ्या गोष्टी असताना आता काही काही मोठे प्लेअर असतात ज्याला काही काही लोक बिग शार्क पण म्हणतात. मग ती लोक काही छोट्या लोकांना रिटेलर्सला फसवतात आहे का, काही गोष्टी होतात आहे का, तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी सेबी असते. ठीक आहे. त्याच्यानंतर जर पुढे जर बघितलं, तुम्हाला हे पॉज करून वाचायचं असेल तर खाली तुम्ही थोडेफार गोष्टी वाचवू शकता. आता हे प्रोसेस आहे, हे लक्षात घ्या की जसं तुमच्याकडे एक डीमॅट अकाउंट आहे, राईट, तुमच्याकडे एक ब्रोकर आहे, तुमच्याकडे एक डीमॅट अकाउंट आहे. मी असं समजतो की आपल्याकडे एक डीमॅट अकाउंट. आता आपण एक ट्रेडर आहे, ठीक आहे. ट्रेडर आपण असताना काय करतो, आपल्याला एक शेअर समजा बाय करायचा. आता जर समजा आपल्याला जर एखादी गोष्ट समजा बाय करायची तर कोणतरी विकणारा पाहिजे, बरोबर. तुम्ही जर मंडईमध्ये गेला तर ज्यावेळेस तुम्ही एखादी भाजी घ्यायची असेल तर भाजी विकणारा पण कोणी ना कोणी असतो ना, बरोबर. सो इथं पण कोणी ना कोणतरी शेअर विकणारा असतो किंवा शेअर घेणारा असतो. ह्या सगळ्या बाईंग आणि सेलिंग ह्या सारख्या मार्केटमध्ये चालू असतात. आता आपण बायर आहे आणि इथे अजून एक सेलर आहे, ठीक आहे. आता सेलर ज्यावेळेस सेल करतो त्यावेळेस ती पहिली ऑर्डर डीमॅट अकाउंटला जाते. डीमॅट अकाउंट कोणाकडे असतं, ब्रोकरकडे असतं. मग तो ब्रोकर काय करतो, ती जी काय ऑर्डर आहे ती आपल्या एक्सचेंजकडे पाठवतो, ठीक आहे. मग आता सेलर एक्सचेंजकडे ऑर्डर आली तर एक्सचेंज काय करतं, एक्सचेंज बघतं की बाबा ही ऑर्डरसाठी कोणी बाहेर आहे का नाही. मग आपण बाईंगची ऑर्डर टाकली असती, परत इथं पण सेम प्रोसेस, ही पण आपली परत एक्सचेंजकडे जाते. मग ज्यावेळेस एक्सचेंजला कळते की हा आता सेलर पण आहे आणि इथं बाहेर पण आहे, मग ह्या एक्सचेंजमध्ये ऑर्डर हे होतात, एक्सचेंज होतात आणि ऑर्डर एक्सचेंज झाल्यानंतर परत जे काय ते प्रत्येकाची ऑर्डर आपली भेटून जाते. आता जसं मी तुम्हाला माहिती सांगितलं की शेअर तुमचा जमा झाला डीमॅटला शेअर जमा झाल्यानंतर तो कुठे जातो, NSDL आणि CDSL इथे जे नॅशनल डिपॉझिटरी आहेत त्यांच्याकडे ह्या शेअर्स काय होतात, आपले सगळे जमा होतात. विदाऊट तुमच्या SMS किंवा विदाऊट तुमच्या OTP शिवाय कोणी तुमचे शेअर विकू शकत नाही. त्यामुळं हे सेफ आहे. जर तुम्ही लॉंग टर्मसाठी जर इन्व्हेस्टमेंट करून जर शेअर घेत असाल तर हे एकदम सेफ आहे. आता ही जी सगळी टोटल जी प्रोसेस होते, बरोबर, हे जी सगळी टोटल जी प्रोसेस होते ना, याच्यावर सेबी आपलं काय करतं, लक्ष ठेवत असतं. काय करतं, याच्यावर सेबी आपलं पूर्णपणे लक्ष ठेवते की बाबा ह्याच्यामध्ये काही चुकीचं नको घडायला, ब्रोकर काही चुकीचं नको करायला, एक्सचेंजमध्ये काही चुकीचं नको व्हायला, डीमॅटमध्ये काही तुमचं चुकीचं नको व्हायला, किंवा एखादा ट्रेडर कोणी चुकीचं ह्या सगळ्या गोष्टी नको करायला. कारण का एखाद्याकडे जास्त पैसे तो जर समजा गैरफायदा घेत असेल तर ते पण नको व्हायला. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी सेबी असते. ठीक आहे, पुढे जाऊया. आता आयपीओ म्हणजे काय, आयपीओ म्हणजे की असं समजा की डीमॅटमध्ये आपलं तुम्ही हे बघत असाल, डीमार्टमध्ये ऑफर लागलेले असतात की, किंवा एक सिंपल उदाहरण बघायचं म्हणलं की समजा एखादा नवीन बिझनेस आहे, ठीक आहे, आणि एक दुकान आहे. ज्यावेळेस दुकान आपण ओपन करतो, दुकान ओपन केल्यानंतर काय करतो आपण, मस्त लाइटिंग वगैरे लावतो, फुगे वगैरे लावतो, किंवा एक अनाउन्सर बोलवतो आणि एक ऑफर लावतो, किंवा आज ऑफर आहे तुम्ही आज या. किंवा आता मध्ये एक बिर्याणीचं दुकान ओपन झालं होतं आणि त्यांनी 100 रुपयाला काहीतरी 1 किलो त्यांचं काहीतरी बिर्याणी होतं, 1 किलो बिर्याणी त्यांनी ठेवलेली. सो 100 रुपयामध्ये 1 किलो बिर्याणी, बरोबर, खाण्याचं 1 किलो बिर्याणी. किंवा कपड्यांमध्ये पण गेला तर कपड्यांमध्ये पण कसं असतं की तुम्हाला एक शर्ट तुम्हाला 200 रुपयाला भेटणार, एक शर्ट 100 रुपये किंवा 500 रुपयाला भेटणार. ह्या सगळ्या ऑफर्स असतात नवीन दुकान चालू झाल्यावर, बरोबर. सो त्या टाईपमध्ये पण ना, ज्यावेळेस एखादी नवीन कंपनी लिस्ट होत असते स्टॉक मार्केटमध्ये, त्यावेळेस तू ओरडून सगळ्यांना सांगत असते की आम्ही आता IPO आणणार आहे, इनिशियल पब्लिक ऑफरिंग त्याला असं म्हणतात, आम्ही आता IPO आणणार आहे आणि आमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. पण आपल्याला बघायचं असतं की ती कंपनी जेन्युइन आहे का नाही, कंपनी चांगली आहे का नाही. मग तसं त्या पद्धतीने आपल्याला IPO मध्ये हे करावं लागतं, ऑफर करावं लागते. आता IPO आता 2 प्रकारचे मार्केट असतात, एक प्रायमरी मार्केट असतं, एक सेकंडरी मार्केट असतं, हे लक्षात ठेवा. ज्याच्यावर आपण लाईव्ह मध्ये म्हणजे रोजच्या रोज ट्रेडिंग करतो, बाईंग आणि सेलिंग करतो, जे 9:15 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत, त्याला म्हटलं तर प्रायमरी मार्केट. काय म्हटलं त्याला, प्रायमरी मार्केट म्हटलं जातं. आणि सेकंडरी मार्केट जे आहे की IPO, ठीक आहे, की प्रायमरी मार्केटवर आपल्या रोजची बाईंग सेलिंग चालते. सेकंडरी मार्केट म्हणजे काय, की कंपनी लिस्ट होण्याआधी जर आपण एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असेल तर त्याला सेकंडरी मार्केट म्हटलं जातं. जसं की समजा हा IPO आहे, आता IPO येणार, IPO आल्यानंतर IPO लिस्ट होतो. तुम्हाला मी ते ज्यावेळेस
एखादा ब्रोकरच आपण डीमॅट बघू, त्या डीमॅट अकाउंटमध्ये मी तुम्हाला सांगेल की कसं कसं आपलं अकाउंट ओपन करायचं किंवा कसं आपण त्याला अकाउंट हँडल करायचं, हे सगळं बघितल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल ठीक आहे, की बाबा आपल्याला कुठे IPO दिसणार आहेत, कुठे आपल्याला लिस्ट करायचे सगळे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. आता पुढे जर तुम्ही IPO मध्ये जर बघितलं तर ही प्रायव्हेट कंपनी ज्या असतील त्या आपल्या त्याच्यामध्ये लिस्ट केल्या जातात. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही बघितलं की रेग्युलेटरी अप्रूव्हल बाय सेबी, ओके, सेबी त्याला सगळ्याला अप्रूव्हल देते, त्यावेळेस तो IPO लिस्ट होतो. पर्पज बाय, ठीक आहे, बिड अँड आस्क प्राइस, ओके. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की IPO हा सगळ्यांनाच लागतो असं नाही, ठीक आहे. IPO ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करताना त्याचे बिड आणि एक आस्क प्राइस असते, की समजा जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण जर समजा एखादी गोष्ट घ्यायला गेलो आणि जर समजा आपण एकदम जर गोष्ट घेतली तर आपल्याला ती स्वस्त पडते, पण आपण जर एकच गोष्ट घेतली तर आपल्याला महाग पडते. सेम IPO मध्ये पण काय असतं, लॉट साईज असतात. 100ची लॉट साईज असेल, 200ची लॉट साईज असेल, 400ची असेल, ते डिफरंट असतात प्रत्येक स्टॉक वाईज. सो तुम्ही जायचं आणि जी काही लॉट साईज असेल तुम्हाला त्याच्यावर अप्लाय करायचं. अप्लाय केल्यानंतर ना ते ऑटोमॅटिक समजा जर थोडा लक फॅक्टर पण याच्यामध्ये म्हणता येईल की बाबा की तुम्ही कशा पद्धतीने अप्लाय करता, हा पण त्याच्यामध्ये पार्ट येईल की कसं तुम्हाला IPO लागतो आणि कसं नाही. मग कधी कधी लागतो, कधी कधी नाही लागत, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये अजून एक पॉईंट सांगायचं राहिलं की IPO कंपनीज काय IPO म्हणजे लिस्ट करतात किंवा NSE मध्ये काय येतात, तर ऍक्च्युली काय आहे ना की ज्यावेळेस एखादी कंपनी असते ना ती पहिले प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते, ठीक आहे. सो त्यांना आता ग्रो करायचे, त्यांना मोठं करायचं, कोणाला पण ऑफकोर्स आपली कंपनी जर आपल्या कंपनीमध्ये आपल्या ग्रो करायचं असतं. आता एकच माणसाकडे एवढं मोठं कॅपिटल नसतं, बरोबर ना. मग इथं काय होतं, ही जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही ही पब्लिक लिमिटेड होऊन जाते, ठीक आहे. जसं तुम्ही बघितलं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बिकम अ पब्लिक. सो पब्लिक लिमिटेड झाल्यानंतर काय करतात, आपण जे पब्लिक जे आहे रिटेलर्स आहेत ह्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो, जे आपण इन्व्हेस्टमेंट करतो तेच त्याचा जो त्यांना फंड येतो, तो फंड येतो, त्या फंडच ते कंपनीसाठी चांगला यूज करून कंपनी ग्रो करत असतात. हा ऍक्च्युली IPOचा एक मेन पॉइंट आहे, ठीक आहे. याच्यानंतर जर पुढे बघितलं अंडर अँड ओव्हर सबस्क्रायबर, ठीक आहे. ज्यावेळेस कंपनी IPO काढते त्यावेळेस काय होतं ना की कंपनीमध्ये एक कंपनी काय करते की एक डिमांड असते की बाबा की एवढे IPOs आहेत, एवढे ह्या गोष्टी आहेत, सॉरी एवढे IPO झाले, एवढे त्याच्यामध्ये शेअर्स आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही आहेत. सो इथं काय होतं ना की जर समजा कंपनीमध्ये जर जास्त लोकांनी सबस्क्राईब केलं, की जास्त लोकांनी ऑफर टाकले, जास्त लोकांनी बिड केले की मला IPO पाहिजे, मला IPO मध्ये लिस्ट केलं, तर त्याला ओव्हर सबस्क्राईब म्हणलं जातं, ठीक आहे. आणि जर एखाद्या कंपनीमध्ये जर समजा कमी बिड झाले असेल तर त्याला अंडर सबस्क्राईब म्हटलं जातं. मग याच्यानुसार काय होतं ना की कंपनीच्या प्राइस मध्ये पण डिफरन्स पडतो, की बाबा समजा कंपनी जर ओव्हर सबस्क्राईब झाली असेल तर समजा जर आता त्यांनी लिस्ट करताना त्यांनी एक ब्रॅकेट दिला असतं की समजा 36 300 ते 200 किंवा 300 ते 310च्या प्राइस ओपन होणार असेल, ठीक आहे, असं IPO मध्ये असतं. जर समजा ते ओव्हर सबस्क्राईब झाले असेल किंवा त्याचे GMP पण हा एक पॉईंट असतो त्याच्यामध्ये, जर ओव्हर सबस्क्राईब झाला असेल तर मग ती प्राइस जास्त वाढते, म्हणजे 300ची लिस्ट नव्हती डायरेक्ट 400 लिस्ट होते, 450 लिस्ट होते. आणि जर अंडर सबस्क्राईब झाले असेल तर ह्याचा पण थोडाफार आपल्या त्या प्राइसवर IPO मध्ये इम्पॅक्ट पडतो, ठीक आहे. स्प्लिट शेअर म्हणजे काय असतं की शेअर्स जी कंपनी आहे ना, कंपनीला एक नॉमिनल प्राइस ठेवायची असते. जसं जर तुम्ही आता जर बघितलं, आता MRF ची प्राइस 1.5 लाख रुपये झाली, ठीक आहे ना. आणि आता जर विप्रोची जर प्राइस जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, आता जर तुम्ही जर हे बघा, आता जर तुम्ही विप्रोची जर प्राइस बघितली तर 531 रुपये झाले, बरं का. पण विप्रो हा शेअर MRF शेअर पेक्षा पण महाग आहे, आलं लक्षात. आणि MRF ची प्राइस जर बघा किती, 1.5 लाख रुपये चालू, आता किती चालू आहे, 1,49,994 रुपये त्याची आता प्राइस चालू आहे. पण विप्रोच्या शेअर मध्ये बघा तुम्हाला स्प्लिट दिसते, 5:1, 5:1, 2:1, 1.61, 2:1. सो स्प्लिट्स म्हणजे काय होतं ना की ज्यावेळेस शेअरची प्राइस भरपूर सारी वाढत जाते त्यावेळेस कंपनी आपली शेअरची प्राइस एक नॉमिनल ठेवण्यासाठी, एक रिटेलरसाठी नॉमिनल ठेवण्यासाठी शेअर स्प्लिट्स करते. म्हणजे काय करते, नंबर ऑफ शेअर्स वाढवते आणि कंपनीची जी प्राइस आहे ती थोडी कमी करते, आलं लक्षात. जसं की आता समजा आपण इथं याच्यामध्ये बघूया, त्याच्यामध्ये बघा, जर समजा तुमच्याकडे 1000 रुपयाचा एखादा शेअर असेल, ठीक आहे ना, तुमच्याकडे समजा 1000 रुपयाचा एखादा शेअर असेल तर कंपनी काय करणार, याचे 2 शेअर करणार. तुमच्याकडे पहिले 1 शेअर होता, आता तुमच्याकडे 2 शेअर झाले, पण 2 शेअरचं व्हॅल्युएशन किती झालं, 500 आणि 500 रुपये झालं. मग पण तुमची मग टोटल इन्व्हेस्टमेंट किती, तुमची 1000 रुपयाची राहणार, ठीक आहे. फक्त तुमचे झाले किती, 2 शेअर झाले. सो स्प्लिट्स म्हणजे ही गोष्ट आहे. त्याच्यानंतर पुढे डिव्हिडंड काय की डिव्हिडंड एकदम साधं सिंपल भाषेचं असं समजा की समजा एखाद्या कंपनीला जर समजा एखादं टार्गेट असेल की या डिव्हिडंडला मध्ये एक बोनस पण एक पॉईंट असतो की जर समजा एखाद्या कंपनीला भरपूर सारा फायदा झाला, ठीक आहे ना,
असं समजा की समजा कंपनीचं ह्या वर्षामध्ये कंपनीचं टार्गेट होतं की बाबा आम्हाला 1,000 करोड रुपये कमवायचे, पण कंपनीला काय 2,000 करोडचा फायदा झाला. पण 2,000 करोडचा फायदा कशामुळे झाला? तुमच्यामुळे झाला, बरोबर ना? का? कारण का तुम्ही ते इन्व्हेस्टमेंट केले होते ना कंपनीमध्ये. सो ज्यावेळेस तुम्ही कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली त्यावेळेस कंपनीकडे कॅपिटल आलं. कॅपिटल आल्यानंतर कंपनीने मग नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कंपनीमध्ये ग्रो केल्या. सो मग कंपनी काय करते, आपल्या इन्व्हेस्टरला खुश ठेवण्यासाठी ना कंपनी काय करते, आपल्याला डिव्हिडंड देते किंवा कंपनी बोनस देत असते. मग डिव्हिडंड कशी देते कंपनी? जर समजा तुमच्याकडे एक शेअर असेल तर एका शेअर मागे कंपनी कधी कधी 5 रुपये देते, कधी कधी 8 रुपये देते, कधी कधी 9 रुपये देते, 20 रुपये, जसं जे काय पद्धतीने त्यांना फायदा झाला असेल त्या त्या पद्धतीने पूर्णपणे कंपनीच्या मॅनेजमेंटवर असतं. जसं कंपनीचं मॅनेजमेंट ठरेल त्या पद्धतीने ते डिव्हिडंड दिला जातो. अजून एक पॉईंट सांगायचा असं की डिव्हिडंड जो आहे हा तुमच्या डीमॅट अकाउंटला जमा न होता हा तुमच्या डायरेक्ट बँकेत जमा होतो. जी तुम्ही बँक डीमॅट अकाउंटला जॉईन केली त्या तुमच्या बँकेत डिव्हिडंड जमा होतो. टाइप्स ऑफ ट्रेडर्स मध्ये आलं तर 4 टाईपचे ट्रेडर असतात मार्केटमध्ये, ठीक आहे ना. आता ते डिफरंट टाईपचे ट्रेडर्स हे डिफरंट सायकोलॉजीचे असतात. आता तुम्हाला तुमची सायकोलॉजी ओळखायची की तुम्ही कोणत्या सायकोलॉजीचे आहात, ठीक आहे. तसं तुम्हाला ट्रेडर बनायचं. आता हे कसे तुम्ही तुमची सायकोलॉजी ओळखायची हे मी तुम्हाला गायडन्स करणारच आहे पुढे, ठीक आहे. आता याच्यामध्ये जर पहिला जर ट्रेडर बघितला तो असतो म्हणजे स्कॅल्प ट्रेडर. स्कॅल्प ट्रेडर म्हणजे काय की काही सेकंद किंवा काही मिनिटापुरता जो ट्रेड होल्ड केला त्याला म्हणलं जातं स्कॅल्प ट्रेडर. मग आता ट्रेडरमध्ये ते काय करतात की ते ट्रेडर कसे असतात की ते फास्ट असतात खूप, की ते बाय करतात, भरपूर क्वांटिटी बाय करतात, एकदम 2-3 हजार क्वांटिटी बाय करणार, 1 सेकंद किंवा 1 मिनिट थांबणार आणि त्याच्यामध्ये 1-2-3-4 पॉईंट वाढले की लगेच एक्झिट करणार. मग त्यांना पटकन मध्ये 4-5 हजार रुपये भेटणार. पुढे जे ट्रेडर्स आहेत ते म्हणजे डे ट्रेडर्स आहेत. डे ट्रेडर्स म्हणजे काय? होल्डिंग अ ट्रेड अप टू द फुल डे. म्हणजे काय की एखादा ट्रेड आहे तो आता आपला मार्केटचा टाइम आहे 9:15 ते 3:30 वाजेपर्यंत, बरोबर. मग त्यामध्ये ते अख्ख्या दिवसभरामध्ये त्यांना ज्यावेळेस एखादा ट्रेड त्यांच्या सेटअपनुसार भेटेल त्यावेळेस ते ट्रेड घेतात आणि एक दिवसभरामध्ये होल्ड करतात आणि मग एक्झिट करतात. म्हणजे आजच ट्रेड घेणार आणि आजच विकणार, त्याला म्हणतात डे ट्रेडर. यालाच इंट्राडे ट्रेडर असं पण म्हटलं जातं. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे स्विंग ट्रेडर्स. आता स्विंग ट्रेडर्स म्हणजे काय की बाबा जे जास्त रिस्की नाही आहे, ज्यांना थोडं मॉडरेट आहे, थोडं रिस्क फ्री काम करायचे, मग त्यासाठी असतात स्विंग ट्रेडर. स्विंग ट्रेडर काय? होल्डिंग ट्रेड फॉर मल्टिपल डेज किंवा वीक्स. मग आता एखादा ट्रेड ते घेतात आणि एखादा स्टॉक आहे की जो हायर टाइम फ्रेमला बघितला जातो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एंट्री केली जाते, त्याचे क्रायटेरिया वेगवेगळे आहेत. कसा स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक काढायचा हे मी तुम्हाला सांगेलच. स्विंग ट्रेडिंगसाठी ते ट्रेड घेतात आणि घेतल्यानंतर मग काही थोडे दिवस त्याला होल्ड करतात, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस. आता मी माझे काही स्विंग ट्रेडिंगचे सेटअप पण मी तुम्हाला शेअर करेल की काही असे ट्रेड आहेत की 4 ते 5 दिवसामध्ये मला 50% रिटर्न भेटले. काही ट्रेड असे आहेत की जे मला एका महिन्यामध्ये त्याचं डबल रिटर्न भेटेल. म्हणजे समजा मी एखादा स्टॉक आहे जो 80 रुपयाला घेतला तो 160 रुपयाला गेला, 100 रुपयाला घेतला तो 200 रुपयाला गेला. काही ट्रेड असे आहेत की जे 105 रुपयाला घेतले ते 4 ते 5 दिवसामध्ये 160 रुपयाला गेले. सो स्विंग ट्रेडिंगसाठी असे स्टॉक काढले जातात की जो एका दिवसापेक्षा जास्त ट्रेड होल्ड केला जातो. मग काही आठवडे, मग 2 महिने, 3 महिने, 6 महिनेपर्यंत पण ट्रेड होल्ड केला जातो. आता पोझिशनल ट्रेडर्स म्हणजे त्याला इन्व्हेस्टर पण असं पण म्हटलं जातं की जे काही आठवडे, काही महिने, काही वर्ष पूर्णपणे ट्रेड होल्ड करतात त्याला म्हटलं जातं पोझिशनल ट्रेडर. मग त्याला आपण इन्व्हेस्टर पण असं म्हटलं जातं. आता स्कॅल्प ट्रेडिंग कशी करायची, डे ट्रेडिंग कशी करायची, स्विंग ट्रेडिंग कशी करायची आणि पोझिशनल ट्रेडिंग कशी करायची किंवा इन्व्हेस्टमेंट कशी करायची, ह्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला पुढे हळूहळू येत जातील, ठीक आहे. फक्त स्टे ट्यून, तुम्ही सोबत राहा, तुम्हाला बघा किती भारी कंटेंट भेटत जाईल. आता हा एक पॉईंट असा की ह्याच्यामध्ये लोक भरपूर सारे कन्फ्युज राहतात की मार्केटला आपण वर जाताना पण पैसे कमवतो, मार्केटमध्ये खाली जाताना पण पैसे कमवतो, बरोबर. आता याच्यामध्ये समजा तो वर जात असेल मार्केट, तर फर्स्ट आपण एखादी गोष्ट बाय करतो आणि वर गेलो आपण त्याला सेल करतो, बरोबर. पण मला अशा प्रश्न विचारतात की सर आपल्याकडे शेअर्स नाहीये आणि शेअर्स नसताना पण आपण सेल कसं करतो? तर सेल असं करतो, ज्या ब्रोकरकडे आपण अकाउंट ओपन करतो तो ब्रोकर आपल्याकडून आपण त्या ब्रोकरकडून काय करतो, आपण बॉरो करतो. म्हणजे त्या ब्रोकरकडून आपण तात्पुरता शेअर खरेदी करतो, कारण की त्या ब्रोकरकडे ऑलरेडी शेअर्स असतात. मग आपण काय करतो, ब्रोकरकडून शेअर खरेदी करतो म्हणजे थोड्या वेळ करता, आणि एनएससी ला आपण काय करतो, म्हणजे शॉर्ट सेल करतो, ठीक आहे ना. एनएससी ला आपण काय करतो, सेल करतो. मग आता काय केलं आपण 1,500 रुपयाला इथं सेल केला. सेल केल्यानंतर जर समजा प्राइस खाली आल्यानंतर आपण काय केलं, इथं 1400 रुपयाला परत इथं बाय केला. मग हा जो मधला जो प्रॉफिट आहे 100 रुपयांचा, ठीक आहे ना, हा 100 रुपयाचा प्रॉफिट काय होतो आपल्याकडे येतो आणि आपण काय करतो, जो काय आपण ह्याच्याकडून ब्रोकरकडून जो शेअर घेतला होता तो आजच्या आज त्याला आपण परत रिटर्न देऊन टाकतो. शॉर्ट सेलिंग ही आपण लॉंग टर्म साठी सेल करून ठेवू शकत नाही. हे फक्त आपण आजच्या आजच जे काय आहे ते डे ट्रेडिंग साठी शॉर्ट सेलिंग आपण करू शकतो. म्हणजे आज जर
समजा तुम्ही सकाळी सेल केला तर आपल्याला 3:15-3:20 पर्यंत तो तुम्हाला परत रिटर्न करायचा असतो ब्रोकरकडे. हे झालं त्याची पद्धत. म्हणजे तुम्ही मार्केटला वर जाताना पण पैसे कमवू शकता आणि मार्केटला खाली येताना पण पैसे कमवू शकता. मग याच्यामध्ये जो काय प्रॉफिट होईल, आता याच्यामध्ये समजा आपण 1,500 रुपयाला सेल केलं, 1,400 रुपयाला बाय केलं आणि आपल्याकडे किती नंबर ऑफ शेअर होते, 10 शेअर होते, 10 शेअर इंटू 100 आपल्याला 1,000 रुपयाचा फायदा झाला. हे झालं मार्केटचं टोटली आतापर्यंतचं बेसिक. आता हे पूर्णपणे बेसिक होतं. तुम्हाला थोडंफार लेंदी वाटलं असेल किंवा ज्यांना माहिती आहे त्यांना थोडंसं असं वाटलं असेल की हा बाबा काय बेसिक सांगतोय, कारण का बेसिक गोष्टी खूप मी तुम्हाला सांगितलं आधीच की हा जो पूर्ण जी प्लेलिस्ट राहणार आहे, ज्याला काहीच येत नाही, जो पूर्ण स्क्रॅच लेवल पासून सुरू करतोय त्याच्यासाठी आहे. 1-2 व्हिडिओ तुम्हाला थोडंसं हे वाटेल, व्हिडिओ थोडी लेंदी पण होईल. मी थोडं जास्तीत जास्त फास्ट थोडं घेण्याचं कव्हर केलं आहे, कारण का तुम्हाला थोडं बोर पण नको व्हायला आणि डायरेक्ट पॉईंट टू पॉईंट मी तुम्हाला सांगितलं ज्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये कव्हर केल्या आहेत. इथं आपल्या टेलिग्राम चॅनलचा लिंक आहे, टेलिग्राम चॅनलला जॉईन पण करा. त्याच्यावर पण मी तुम्हाला डेली ट्रेड टाकत राहतो. मी मागं पण व्हिडिओमध्ये सांगितलं, आता पण सांगतोय. त्याच्यावर तुम्ही अपडेट पण राहताल. आपलं इंस्टाग्राम पण आहे, इंस्टाग्रामला पण तुम्ही फॉलो करू शकता. बाकी आता जो पुढचा जो पार्ट येईल तो आता थोडा ॲडव्हान्स पार्ट असणार आहे. याच्यामध्ये आपण कॅन्डल कशी क्रिएट होते, जे कॅन्डल्स आहेत, चार्टला कसं रीड करायचं, चार्टला कसं बघायचं, कॅन्डलला कसं रीड करायचं, त्याला काय पद्धतीने बघायचं किंवा त्याच्याबरोबर कसं बोलायचं, आपण चार्ट बरोबर बोलणं शिकणार आहे. तुम्हाला मी चार्टची सायकोलॉजी शिकवणार आहे, कॅन्डलची सायकोलॉजी शिकवणार आहे. सोबत राहा आणि हेच बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये बाकी सगळं कव्हर करू. आणि अजून एक पॉईंट, तुम्ही ही जी पीपीटी मी जी बनवली, ही जी पीपीटी तुम्हाला पाहिजे असेल स्टडीसाठी किंवा तुम्हाला अभ्यास करण्यासाठी, तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला फॉलो करा आणि जे आपला जो चॅनल आहे वेलस्टोन कॅपिटल, हा जो चॅनल याला पण तुम्ही सबस्क्राईब करा. प्लस कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली, याच्यामध्ये अजून तुम्हाला काही चेंजेस करायला वाटतात आहे का, माझी कशी शिकवण्याची तुम्हाला पद्धत वाटते हे पण मला थोडंफार सांगा. म्हणजे मी तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला जे काय वाटतं ते तुम्ही सांगत जा. लाईक पण करा. ओके, चला.